वार्तांकन रोखठोक बातमी। बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी भांडी संचासाठी लाच मागणाऱ्या 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी सापळा रचून रंगेहात अटक केली। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या आवारात ही कारवाई पार पडली। या प्रकरणी संशयित विनोद विजय गाडेकर व दिनेश मनोहर वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते भांडी वाटप केंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच मिळावा यासाठी 27 मार्च 2026 रोजी अर्ज केला होता। लाभ देण्यासाठी आरोपी गाडेकर यांनी सुरुवातीला 1200 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती ही मागणी 500 रुपयांवर आली। या प्रकरणी तक्रारदारानं 16 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। सापळा रचण्यात आला। बुधवारी सकाळी गाडेकर यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले। त्यानुसार वाघमारे यांनी पंचासमक्ष 500 रुपयांची लाच स्वीकारताच पथकानं दोघांना ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्याचे काम सुरू होते। बांधकाम कामगारांना मिळणारे भांडी संच किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना पूर्णपणे मोफत आहेत। जर कोणी यासाठी पैशांची मागणी करत असेल तर घाबरू नका। तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा किंवा स्थानिक कार्यालयाशी नातेवाईक मित्रांच्या मदतीने संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।